आज आपण शिक्षण AI ॲपमध्ये मुख्याध्यापक लॉग इन करून त्याचे काही फीचर्स पाहणार आहोत. मग चला तर पाहूया. शिक्षण AI ॲप ओपन केल्यानंतर त्याचे मुख्य पेज अशा प्रकारे दिसते, ज्यामध्ये वेगवेगळे टॅब्स आहेत, जसे की टीचर्स इन माय स्कूल, माय स्कूल स्टुडंट्स, ॲनालिसिस, माय स्कूल आणि लास्टला AI FLN. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टीचर्स इन माय स्कूल आणि माय स्कूल स्टुडंट याबद्दल माहिती घेतली होती. या व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या फीचर्सबद्दल माहिती घेऊया. ॲनालिसिस या टॅबवरती क्लिक करायचं आहे. स्कूल सिलेक्ट करायचं आहे. इयर सिलेक्ट करायचं आहे. मंथ सिलेक्ट करायचं आहे. क्लास सिलेक्ट करायचा आहे. डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे आणि व्ह्यू ॲनालिसिस यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे माहिती दिसेल, ज्यामध्ये टोटल विद्यार्थ्यांची संख्या आहे, किती विद्यार्थ्यांची सगळ्या विषयाचे असेसमेंट झाले आहेत त्याची नंबर्स दिलेले आहेत आणि किती विद्यार्थ्याचे असेसमेंट बाकी आहे त्याचे पण नंबर इथे दिलेले आहेत आणि ते ग्राफ स्वरूपात आपण माहिती पाहू शकता. पुढचे फीचर्स पाहूया. माय स्कूल या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो काही युडायस नंबर आहे ते इथे टाकायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची सगळी माहिती आपण इथे पाहू शकता. पुढील फीचर्स पाहूया. AI FLN या टॅबवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतात, प्रॅक्टिस विथ AI आणि प्रॅक्टिस युअर ओन टेक्स्ट. आपण AI सोबत पण प्रॅक्टिस करू शकतो आणि आपल्यापाशी कोणता टेक्स्ट असेल तर त्या टेक्स्टची पण प्रॅक्टिस करू शकतो. आपण प्रॅक्टिस विथ AI यावरती क्लिक करूया. लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, लेवल सिलेक्ट करायची आहे आणि जनरेट टेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला AI एक जनरेट टेक्स्ट देईल. स्टार्ट प्रॅक्टिसवरती क्लिक करायचं आहे. इथे टेक्स्ट दिसेल, टेक्स्टच्या खाली रेकॉर्डिंगचा ऑप्शन असेल, त्याच्यावरती क्लिक करून हा टेक्स्ट रीड करायचा आहे आणि रेकॉर्ड करायचा आहे. प्ले बटनावरती क्लिक करून आपण आपली रेकॉर्डिंग ऐकू शकता. रेकॉर्ड अगेनवरती क्लिक करून पुन्हा रेकॉर्ड करू शकता. सेंड फॉर व्हेरिफिकेशनला क्लिक करून व्हेरीफाय करण्यासाठी पाठवू शकता. सेंड फॉर व्हेरिफिकेशनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इव्हॅल्युएशन डिटेल दिसेल, ज्यामध्ये ओरिजिनल टेक्स्ट काय होता, रीड टेक्स्ट काय होता, लेवल कोणती होती, स्पीड काय होती, ॲक्युरेसी किती होती आणि करेक्ट वर्ड्स कोणते होते, अनरीड वर्ड्स कोणते होते, इनकरेक्ट किंवा एक्स्ट्रा वर्ड्स कोणते होते, हे सगळी माहिती इथे पाहू शकता. कंटिन्यूवरती क्लिक करून प्रॅक्टिस कंटिन्यू करू शकता. रीटेस्टला क्लिक करून पुन्हा या टेक्स्टवरती रीटेस्ट देऊ शकता. दुसरा ऑप्शन पाहूया. प्रॅक्टिस युअर ओन टेक्स्ट. लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, लेवल सिलेक्ट करायचे आहे आणि आपल्यापाशी जो कोणता टेक्स्ट असेल तो टाकायचा आहे. स्टार्ट प्रॅक्टिसवरती क्लिक करायचं आहे. सिमिलरली आपण इथे टेक्स्ट रेकॉर्ड करून व्हेरीफाय करायला सेंड करायचं आहे. सिमिलरली आपल्याला इव्हॅल्युएशन डिटेल इथे दिसेल. कंटिन्यूवरती क्लिक करून प्रॅक्टिस कंटिन्यू करू शकता किंवा रिटेस्टवरती क्लिक करून दुसऱ्यांदा सेम टेक्स्टवरती रिटेस्ट देऊ शकता. धन्यवाद.